हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, 1 मे वार शुक्रवार 2026 या दिवशी आहे वैशाख पौर्णिमा. वैशाख महिन्याला खूप महत्त्व आहे. वैशाख महिन्यात खूप उन्हाळ्याच्या झळा लागतात, खूप ऊन असते. मात्र या महिन्यातील सण आणि आपल्याला शीतलता प्रदान करतात. कसे जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार चंद्र वर्षाचा हा दुसरा महिना. या महिन्याची पौर्णिमा ही वैशाख नक्षत्राने युक्त असते. अर्थात विशाखा नक्षत्र हे पौर्णिमेच्या आधी किंवा नंतर असते. म्हणून या महिन्याला वैशाख असे म्हणतात. या महिन्यातील उत्तरयान असते. या मासाचे प्राचीन काळाचे प्रचलित नाव म्हणजे माधव आहे. ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरी या माधव नावाचा उल्लेख केला म्हणजे माधवी असा उल्लेख केलेला आहे. जसा वसंत ऋतूचे आगमन उपवनात सर्व वृक्षवल्लींना बहार येतो, वनश्रीचे भांडार उघडते. चैत्राप्रमाणेच हा महिना देखील वसंत ऋतूचा मास म्हणून ओळखला जातो. प्रत्येक शीतल शिंपण करणारा हा ऋतू आहे. वैशाख पौर्णिमेला वेद प्रकटले अशी आख्यायिका आहे. म्हणून या दिवशी बरेच लोक वेदांची पण पूजा करतात. आता वैशाख पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात याचे खूप मोठे स्थान आहे. वैशाख पौर्णिमेला उपवास आणि पूजा केल्याने जीवनाला शांती, सुख, समृद्धी प्राप्त होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी तुम्ही गंगेत स्नान करणे, दान धर्म करणे याला खूप महत्त्व आहे. तर तुम्ही गंगेत अंघोळीला जाऊ शकत नाही, तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे, मग स्नान करावे व भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करावी. याला खूप महत्त्व आहे. विशेष फलदायी मानले गेले आहे. दोन हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमाही साजरी केली जाते. यंदा वैशाख पौर्णिमाची तिथी ही 30 एप्रिल गुरुवार तुम्हाला म्हणजे 9:13 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 मे रात्री 10:53 समाप्ती आहे. तर बघा, आपण कोणतीही पूजा करण्याची किंवा उपवास करण्यासाठी, सत्यनारायण करण्यासाठी सूर्यानी पाहिलेली तिथी धरतो. त्यामुळे तुम्ही पूजा ही 1 मे शुक्रवारीही करू शकता. आपण सूर्यानी पाहिलेलीच तिथी धरतो आणि त्या दिवशीच उपवास, पूजा वगैरे करतो. त्यामुळे तुम्हाला 1 मे ला पूजा करायची आहे. पौर्णिमा ही लक्ष्मीच्या आगमनासाठी खूप श्रेष्ठ मानली जाते आणि शुक्रवार हा संपत्ती आणि वैभवाची देवता समर्पित आहे. हे योग या दिवशी जुळून आलेले आहे. त्यामुळे हे योग आहे ते खूप छान जुळून आले आहेत. या दिवशी तुम्ही पूजा केल्याने तुम्हाला सुख शांती आणि धनसंपत्ती टिकून ठेवण्यासाठी मदत मिळते. आपण काही प्रभावी उपाय आपण बघणार आहोत या दिवशी. तर बघा, शुक्रवारी तुम्ही देवी लक्ष्मीला लाल किंवा गुलाबी फूल अर्पण करू शकता. कमळ किंवा गुलाब तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करावा आहे. या मंत्राचा जप तुम्ही जर केला तर तुम्हाला लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपाछत्र धारण करते. त्यामुळे हा जप तुम्ही आवर्जून या दिवशी करा, पौर्णिमेच्या दिवशी. आणि ही जप तुम्हाला करायचा आहे, तर तुम्हाला कमलगट्ट्याच्या माळ्याने हे जप करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे आता कमलगट्ट्याची माळ नाही, तर तुम्ही तुमच्या घरातल्या जी आहे मण्यांची माळ, त्या मण्याच्या माळ्याने करू शकता तुम्ही. आणि मग बघा तुमच्या घरात किती बदल होईल. आणि या दिवशी पौर्णिमा आणि शुक्रवार आल्याने हे चांगले योग आलेले आहेत. त्यामुळे आपण मुख्य दरवाज्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. त्यावरच हळदी-कुंकाचे स्वस्तिक काढावे व एक दिवा लावावा. तुळशीजवळ दिवा लावावा. असे म्हणजे केल्याने आपल्या घरातील म्हणजे वाईट शक्ती निघून जाते आणि आपल्याकडे लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते. ज्या घरात उजेड आणि स्वच्छता, दारासमोर दिवा असतो, तिथे लक्ष्मी वास करते. म्हणून लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला स्वच्छता आणि दीप लावा आणि संध्याकाळी घरात कापूर जाळावा. याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, वास्तुदोष नाहीसा होतो. यामुळे घरात आध्यात्मिक पद्धतीने मार्ग मोकळे होतात. वैशाख पौर्णिमेला देवी लक्ष्मीला हळद अर्पण करायची आहे. हे हळद अर्पण करणं खूप भाग्याचे आहे. एक चिमूटभर हळद देवीला तुम्ही अर्पण करू शकता. यामुळे काय फायदा होतो, तर हळद ही संपत्ती आणि ऐश्वर्याची मकारक मानली जाते. त्यामुळे आपल्या घरात धनधान्याची बरकता राहते, ऐश्वर्य संपत्ती भरभरून मिळते. त्या दिवशी म्हणून हळद आपल्याला अर्पण करायची आहे. वैशाख पौर्णिमेला हळद अर्पण केल्याने आर्थिक समस्या पण निघून जातात. घरातील माता लक्ष्मी प्राप्त होते. तर अशाच प्रकारे आपल्याला छोटे-छोटे उपाय लक्ष्मीच्या आगमनासाठी करायचे आहेत आणि आपल्याला लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे उपाय करायचे आहेत. तर तुम्ही हे करून बघा. छोटे-छोटे उपाय. तुम्हाला नक्कीच याचा लाभ होईल आणि तुम्हाला अनुभव पण येईल.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.